तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलं. सगळ्यात पहिले तुम्हाला हे ती जी मेन 3 पॉईंट्स आहेत ते सगळ्यात पहिले तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पहिला पॉईंट जो की येणार आहे, तुम्हाला जी काय तुमच्या व्हिडिओची नीच सिलेक्ट करायची, म्हणजे तुम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ अपलोड करणार, कसा अपलोड करणार, कोणता ट्रेंडिंग टॉपिक पकडणार, काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या याच्यात सांगणार. त्यातच एक तुम्हाला दुसरा मेन पॉईंटमध्ये तुम्हाला सांगणार हॅशटॅग आणि त्यातील एक मेन सेटिंग. ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, ह्या 2 झाल्या. तिसरी गोष्ट आहे ती तुम्हाला लास्टला सांगणार. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, जसं की आता आपले इंस्टाग्राम पेज आहे ती मी ओपन करून घेतलं. जसं की आता इथून आपले जी काही आयडिया असेल ती मी ओपन केली. तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट जी की सांगत नाहीत लोक की मेन पॉईंट काय असतो, जसं की तुम्ही कोणता टॉपिक जे घ्या. आता मी कसं बघू शकता टेकविषयी माहिती देत आहे. ह्या टेकमध्ये कोणता ट्रेंडिंग टॉपिक येणार आहे, कशा पद्धतीने ट्रेंड मी पकडू शकतो, ट्रेंड कसा पकडायचा हे तुम्हाला मी आज सगळ्यात पहिले ते सांगतो. सगळ्यात पहिले सांगतो, आता गणेश चतुर्थी आली आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक सण येत असतात. त्या सण जे काही असतात त्याच्या रिलेटेड जर तुमचा टॉपिक येत असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला व्हिडिओ तेव्हा बनवून टाकायला. म्हणजे कसा, जर तुमचा रेसिपी चॅनल असेल तर मोदक कशा पद्धतीतून बनवायचे किंवा अशा पद्धतीतून जी काही रेसिपी बनवा, अशा पद्धती तुम्ही जी काही असतात ती शॉर्ट क्लिप्स जर अपलोड केल्या, जर तुम्ही ती सिरीज जर चालू केली तर 100% नाही 100% तुम्हाला सांगतो की एक ना एक तुमची रील आहे ती व्हायरल होणार आहे. म्हणजे ह्याला म्हणतात की ट्रेंडिंग टॉपिक. आणि एव्हरग्रीन टॉपिकमध्ये कसं असतं की तुम्ही रेग्युलर कोणत्याही रेसिपी जी टाकत असाल ते म्हणजे की लाईफचा लेवल, लाईफ म्हणजे जसं की आता आज एखादी मी रील्स अपलोड केले, ह्याला नंतर सुद्धा व्ह्यूज आले पाहिजे, लाईफ टाईममध्ये त्याला व्ह्यूज आले पाहिजेत. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हा ट्रेंडिंग टॉपिक तुम्हाला सुरुवातीला पकडायचा आहे, कारण की तुमचे फॉलोअर्स कमी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे ट्रेंडिंग टॉपिक पकडायचा आहे. जसं की गणेश चतुर्थी आले म्हटल्यानंतर बघू शकता मी PLPचा व्हिडिओ टाकला होता, तर बघू शकता व्ह्यूज किती आलेत. अशाच पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. रेग्युलर तुम्हाला जी की असेल रेग्युलर रील्स आहे ते अपलोड करतच राहायचं आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे जो तुम्ही टॉपिक जो की आता मी सांगितलं त्या पद्धतीने सिलेक्ट करा. जसं की गणेश चतुर्थीचा टॉपिक आला आहे तर ह्याच्या रिलेटेडच तुम्हाला आहे, कारण की हा जी काही हॅशटॅग म्हणा ह्या ज्या गोष्टी असतात त्या ट्रेंडिंगनुसार असतात, ट्रेंड असतो, त्यामुळे त्याच गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, दुसरा मेन पॉईंट तुम्हाला ह्यातच सांगतो, जसं की तुम्ही त्यात व्हिडिओ जो की बनवता त्यात तुम्हाला एक अशी लाईन वापरायची. जसं की तुमचा तुम्ही रेसिपी बनवत असाल तर तुम्ही काय सांगायचं, जर या रेसिपीची संपूर्ण डिटेल्समध्ये जर माहिती जर तुम्हाला हवी असेल किंवा मसाले जी काय असतील याची लिंक जर हवी असेल तर पेजला फॉलो करून कमेंट्समध्ये लिंक टाईप करा, तुमच्या बायोला डायरेक्ट लिंक आहे ती सेंड कर. याने काय होतं, 100मध्ये 50 लोक तर तुम्हाला जी काही कमेंट्स करतील, 50 लोकांनी जर कमेंट्स केलं तर इंस्टाग्रामला वाटतं बाबा यांच्या रील्समध्ये काय ना काय आहे, त्यामुळे इंस्टाग्रामचा अल्गोरिदम तुमची रील्ससाठी बूस्ट करतं. त्यानंतर तुम्ही जी काय त्यांना लिंक ती सेंड करू शकता आणि तुमचे फॉलोअर्स सुद्धा ते वाढतात. याला म्हणतात ऑटोमेशन. हे तुम्ही यूज करू शकता. यासाठी तुम्हाला मेन गोष्ट आहे जो डिटेल्समध्ये व्हिडिओ नक्की मी बनवणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दुसरा मेन पार्ट तुम्हाला सांगतो काय करा, तुम्ही आता नीच तर सिलेक्ट केली किंवा ट्रेंडिंग टॉपिक आहे तो तुम्हाला मी सांगितला. जसं की तुम्ही कोणता कसा ट्रेंडिंग टॉपिक पकडू शकता, जसं की मी पकडला गणेश चतुर्थी, अशा पद्धतीने तुम्ही पकडू शकता. दुसरी मेन गोष्ट त्या हॅशटॅग आणि त्यातले एक मेन सेटिंग. हॅशटॅग जसं की आता मी इथून जी की असेल बघू शकता ChatGPT ओपन केला आहे, तुमचा कोणता टॉपिक आहे, जसं की आता इथून बघू शकता ChatGPT आहे. आता बरेचसे जण म्हणतील ChatGPT काय यूज करायचं. मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे तिन्ही पण प्लॅटफॉर्म आहेत हे AI वरच आत्ता सध्या चाललेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगतो जी की आहे ChatGPT एकदम बेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही ChatGPT ती यूज करू शकता. ह्यातूनच तुम्हाला काय करायचं, जी काही तुमचा टॉपिक असेल तो तुम्हाला सर्च करायचा. जसं की व्हॉट्सअप न्यू अपडेट SEO करून द्या, मी असं सर्च केलं तुम्हाला इथे दिसतं असेल. आणि त्यानंतर बघू शकता मला काय केलं आहे, इथून टायटल सजेशन करून दिले आहेत. हे टायटल तुम्हाला फक्त कॉपी करून तिथे पेस्ट करायचं आहे, झालं. बाकी काही सुद्धा तुम्हाला करायचं. आणि त्यानंतर ते तुम्हाला कीवर्ड सुद्धा दिलेले आहेत. पण यातील आपल्याला हॅशटॅग यूज करायचे आहेत किती, लास्ट तुम्ही 10 यूज करू शकता, पण मी किती यूज करतो 5 ते 7च तुम्ही हॅशटॅग यूज करा. मी सांगेन 10 जर यूज केलं तर काय होणार नाही, पण जास्त हॅशटॅग यूज करू नका. 5 ते 7 तुम्हाला हॅशटॅग आहे ते यूज करायचे आहेत, जी की तुम्हाला प्रॉपर SEO करून देतो. आणि तुम्हाला एक गोष्ट होतो, ChatGPT ते प्रॉपर SEO करूनच तुम्हाला कोणतीही गोष्ट देत असतं. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, यूट्यूबसुद्धा जी की आहे ते आता AI वर चाललं आहे, इंस्टाग्रामसुद्धा AI वर चाललं आहे. सगळ्या गोष्टी आहेत त्या AI वर आता डिपेंड्स आहेत. त्यामुळे तुम्हाला मेन गोष्ट त्या जी की आहे, तुम्हाला ChatGPTचा उपयोग करायचा करत नसाल तर हा झाला आपला दुसरा टॉपिक. आणि त्यातच तुम्हाला सांगतो मेन पॉईंट येतोय, जी की तुम्हाला खाली ट्रायलचा ऑप्शन भेटतो. तुमचे फॉलोअर जर कमी असतील तर ट्रायलचा ऑप्शन आहे तो तुम्ही नक्की यूज केला पाहिजे. ट्रायल यूज करण्याने काय होतं एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे की तुमचे फॉलोअर्स जे आहेत त्यांना तुमची रील्स आहे ते सजेशन होत नाही, नॉन फॉलोअर्सपर्यंत तुमची जास्त रील्स सजेशन होते. जर तुमची रील्स जे जास्त एंगेजमेंट जर असेल तर तुमची रील्स ती जास्त पूर्ण व्हायरल होऊ शकते. हा त्याचा मेन टॉपिक असतो. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, आठवड्यातनं 2-3 वेळा ट्रायल ऑप्शन आहे तो यूज करू शकता. आणि लास्टचा आपला जो की महत्त्वाचा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होता, जे की तुम्हाला काय करायचं, समजा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अप्लाय केल्या आणि तुम्हाला जर व्ह्यूज येत नसतील
तर तुम्हाला 6 महिने किंवा एका वर्षासाठी रेग्युलर रील्स आहे ते अपलोड करायचे आहेत. पण मी एक गोष्ट सांगू शकते, ह्या जर तुम्ही गोष्टी अप्लाय केल्या तर तुमची रील्स ती 100% व्हायरल होऊ शकते. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जो की मी पहिला पॉईंट जो स्टार्टिंगचा सांगितलं होता तुम्हाला, जी की कशा पद्धतीतून टॉपिक पकडायचा, हा टॉपिक जास्त करून व्हायरल होताना अशा पद्धती टॉपिक कोणीसुद्धा तुम्हाला आत्तापर्यंत सांगत नाही की असे यूज करा, काही गोष्टी सांगत नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या तुम्हाला अप्लाय करायच्या आहेत. किती 1 वर्ष 2 वर्ष किंवा 3 वर्ष जर तुम्ही अप्लाय केल्या प्रत्येक ह्याच्यावर, तरीसुद्धा तुम्हाला जास्त बेनिफिट मिळू शकतो. पण मी सांगेन 6 महिने किंवा 1 वर्षासाठी तुम्ही सगळ्यात पहिले तर हे ट्राय करून पहा. तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की तुमची एक ना एक रील आहे ती 100% व्हायरल होऊ शकते. कारण की SEO करून तुम्हाला इथे ChatGPT देणं सगळ्या गोष्टी तुम्हाला तयार भेटत आहेत. ओके, महत्त्वाचं गोष्ट लास्ट जी काय आहे तुम्हाला सांगतो, कन्सिस्टंट म्हणजे काय, तुम्हाला रेग्युलर रील्स अपलोड करत राहायचं, म्हणजे रेग्युलर ते काम करतच राहायचं. दररोज तुम्हाला एक ना एक रील अपलोड करायचे, याला म्हणतात कन्सिस्टंट मेंटेन करणे. हा मेन पॉईंट आहे, तो हा लास्टचा मेन पॉईंट आहे आणि हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणतेही जसे यूट्यूबवर काम करत असेल, इन्स्टावर, तर तुम्हाला रेग्युलर जी काय असेल ते रील्स अपलोड करत राहायचं आहे, म्हणजे कन्सिस्टंट मेंटेन ठेवायची आहे. ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही जर अप्लाय केल्या तर तुमची 100% तुमची रील्स कधी ना कधी व्हायरल होणार आहे. असं नाही की तुम्ही एक रील अपलोड केल्यानंतर व्हायरल होईल, 2 रील अपलोड केल्यानंतर व्हायरल होईल, असं नाही. तुम्हाला रेग्युलर रील्स अपलोड करत जायचं आहे, त्यानंतर तुमची एक ना एक रील अल्गोरिदममध्ये गावल्यानंतर व्हायरल होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या टॉपिकमधला कोणता तुम्ही टॉपिक आहे तो तुम्ही यूज करत होता ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.